खाली सरकून घ्या टाळकरी जरा हे समजू खाली सरका जरा सरका खाली थोडं सरकून घ्या घ्या सरकून आहे शकत घ्या सरकून दुर्लभ नरदेह पावला प्राणी देवासी विसरला सुख मानिले संसारी जाऊन पडला अघोरी संसार सिंधुशी तारक स्वामी दत्तराज एक त्याचे नाम आठविता चुकला भवर्णवाची वार्ता सुख मानिले संसारी जाऊनी पडला अघोरी एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त भवसिंधु तारक समर्थ सुख मानिले संसारी जाऊनी पडला अघोरी पांडुरंगा करू प्रथम नमना प्राप्त प्रसंगी ह्या आपल्या श्री दत्त जयंती उत्सवानिमित्तानं अखंड ज्ञान यज्ञ व गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आणि या मुलं ठिकाणे ओम दत्त सेवा मंडळ गणेश चाल 9 आदर्श नगर शंकरनामा नगर साई सिद्धी अपार्टमेंट समोर श्री मलंगोर रोड चक्की नाका आदरणीय गुरुवर्य पालांडे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चाललेला अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल सप्त्याला आता 23 वर्ष म्हणजे दुसऱ्या तपाकडे वाटतात मग दुसऱ्या तपात आता यावर्षी आणि 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे म्हणून 5 चरणाचा अभंग विठ्ठलाला करून आपण पुढे जाऊ. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्या देवाचं 2 दिवसात जन्मोत्सव होणार आहे. त्या देवाचं एकदा भजन करू. दिगंबरा दिगंबरा माऊली महावैष्णव नाथ महाराज या अभंगातून तुम्हा आम्हाला उपदेश करतात. काय उपदेश करतात? दुर्लभ नरदेह पावला प्राणी देवासी विसरला. दुर्लभ सांगितलेलं नरदेह. जन्माला आलो पण हा प्राणी देवाला विसर. सुख मानिले संसारी जाऊन पडेला अघोरी. सर्व गोष्टी सुख मानला, संसारामध्ये सुख, सर्व गोष्टी सुख मानला, पण जाऊन कुठे पडला? अघोरी. संसार सिंधुशी तारक स्वामी दत्तराज एक. आपल्याला जर संसारातून तरुण जायचं असेल तर दत्तगुरूंचं नामस्मरणच घ्यायला पाहिजे. अंडरलाईन करून ठेवा का नामस्मरण करून. त्याचे नाम आठविता चुकला भवर्णवाची वार्ता. ते नामस्मरण एकदा आठवलं का भवर्णवाची वार्ता चुकलेली आहे. मग जन्माला येणं आणि मरण हे पात्र चुकलेलं आहे. सुख मानिले संसारी जाऊन पडेला अघोरी. एका जनार्दनी दत्त, एका जनार्दनी दत्त भवसिंधू तारक समर्थ. म्हणजे नाथ महाराज सांगतात तुम्ही कोणाचं नामस्मरण करा तर दत्तात्रय महाराजांचं नामस्मरण करा. आणि त्या योगाने काय होईल? आपल्याला भवसिंधू तरुण जात आहे. सुख मानिले संसारी जाऊन पडेला अघोरी. साधा आणि सोपा भावार्थ आहे. याच्यातून फक्त तुम्हा आम्हाला तरुण जाण्यासाठी सांगतात. तरण्याची रीत कसं आहे ते आपण बघू. विठाला माणसाचा जन्म दुर्लभ आहे. काय सांगितलेलं आहे? नरदेह दुर्लभ आपल्याला आठवायला सांगितलेलं आहे. कोण आठवा आहे त्याला आठवायला सांगितलेलं आहे. मग सांगतात तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पहिले आठवायचं आणि मग म्हणायचं विठ्ठला दादा. शब्द
वर्षाची गणना 100 वर्ष आयुष्य सांगितलं बाबा. आता 100 वर्ष नाही, आता जेमतेम 75, 70 किंवा 75. बाबा तुम्ही गेलेत ना, आम्हाला तेवढा भरोसा नाही विठ्ठला. काय करायला सांगितलेलं आहे? आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे, मग काय करायला सांगितलेलं आहे? तर देवाचं नामस्मरण घ्यायला सांगितलेलं आहे. आणि देवाचं नामस्मरण नाही घेतलं तर मग ते नामस्मरण कुठलं आहे? माणसाला सांगितलंय बरं का, मानव जातीच्या प्राण्याला सांगितलेलं आहे. मानव जातीच्या प्राण्याला सांगितलेलं आहे. तर दुर्लभ नरदेह पावला, दुर्लभ पावलेला आहे. एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावला सापडावा, पावला हा देह कागदाली सिंगलच बोला. वेलकम विठ्ठल. साधू संत अवताराला आले, साधू संत अवताराला आले. कशासाठी अवताराला आले? बुडत ये जन न देखवे डोळा, येत असे कळवळा मनोनिया. त्यांना कळवळा येतो. आजही साधू संतांना कळवळा येतो. पण साधू संत ओळखले पाहिजेत ना. पहिली गोष्ट म्हणजे या प्राण्याने कीर्तन करशी तरी कीर्तनकार होशी, वैष्णव ना होशी. अरे बघा काय शब्द सांगतात. कोणाला? माणसाला सांगतात. प्रवचन करशी प्रवचनकार होशी, परी वैष्णव ना होशी. अरे तीर्थाटन करशी तरी कापडाची होशी, परी वैष्णव ना होशी जना. मग कधी वैष्णव होशील? नामा म्हणे नाम. बघा काय बोलतात. नामा म्हणे नाम, केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशील जना. मग केशवाचं नामस्मरण घेणं म्हणजे कुठलं? आला का प्रश्न तिथे? भरपूर महाराज मंडळी झाले, नामस्मरणाचा विषयच नसतो. तुम्ही करत राहा. ही सगळी मंडळी जमलेली आहे, सोन्यापेक्षा पिवळी आहेत. सोन्यापेक्षा पिवळी आहे. त्यांचा उद्धरण्याचा मार्ग सांगा. कथा गोष्टी अजिबात सांगू नका. आमच्या कानाला एकच झालेलं आहे, कथा आणि गोष्टी ऐकणं. कीर्तन खरं म्हणजे काय? कीर्तन सांग, 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 कीर्तन सांग. ते कीर्तन व्हायला पाहिजे, जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची. ऐशी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. देवाचं नाम आणि देवाचा अनुभव हा एकच आहे. हे फक्त जमलेल्या महात्म्याला सांगायचंय. देवाचं नाम, देवाचा अनुभव हे सांगून नको ते सांगून मोकळे होतात. विठ्ठला फार सुंदर कीर्तन केलं.
आम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्या का हसवून जाऊ. गोष्टी सांगणं म्हणजे नाही. राजकारणात गेलो तर भरपूर हसवतात ते, क्षणाक्षणाला वाचन करताना हसवतात. ही गादी त्याच्यासाठी नाही, ही गादी फक्त उद्धारण्याचा मार्ग सांगण्यासाठी. हो, नाथ महाराज सांगतात तुम्हा आम्हाला दुर्लभ पावलेला आहे नरदेव. हा कधी जाईल सांगता येणार. मग सांगितलं त्यांनी 100 वर्षे 50 वर्षे झोपेत गेले का नाही. 5 वर्षे शिकण्यात गेली, 10 वर्षे शिकण्यात गेली, 15 वर्षे शिकण्यात गेली, त्याच्या पुढे तारुण्यात गेली. मग भजनाला वेळ काय अल्पायुष्य मानव सांगितले राम राम स्मरा. तुमच्यापासून माझ्यापर्यंत सर्वांना भवरोग लागलेला आहे नाही का. सांगताना सांगतात का असे. हा चुकवण्याचा मार्ग साधू संतांजवळ आणि ते साधू संत तुमचा आमचा जन्म मरण टाळतात ना, ते साधू संत. तुकोबाराने ज्या वेळेस समजला तुकोबाराय बोलले मुखी नाम हाती मोक्ष चांगला मागच्या भेजाला समजलं ना मग बरोबर होईल. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. किती जणांना या अभंगाचा अनुभव येतो. या अभंगाचा अनुभव यालाच पाहिजे. असे महात्मे आजी आहेत. कुठे आहेत ते इथेच आहे, कुठे गेले नाही. कबीर महाराज सांगतात संत बिद नये पलटे जुग गये अनंत हर देह धरे संत कबीर. प्रत्येक युगामध्ये संत आहेत. मधु बाबा, जर आपल्या वंशाला जर दिवा लावायचा असेल तर एका पत्नीला नाही झालं तर मग दुसरी करतो नाही का. दुसरी नाही झालं बोला ना बाबा, तिसरी नाही झालं त्याला चालू दे म्हणून नाही का. त्यांना पण पुढे नाही झालं तर दत्तक म्हणून घेतो नाही. कशासाठी? वंशाचा दिवा पेटवतो. मग साधू संतांचा वंश खंडन होईल नाही होणार. प्रत्येक युगात साधू संत आहेत. गरुड नावाचा जो पक्षी आहे, आता त्या दिवशी तुम्ही वाचलं,
गरुड नावाचा पक्षी देवाला विचारतो. गरुड पुराणामधली कथा आहे ती. देवा सांग ना, माझ्यातून एखाद्या व्यक्ती गेला, माझ्या कुटुंबातला एखादा व्यक्ती गेला, माझ्या गावातून एखादा व्यक्ती गेला, तर त्यांची क्रिया कशी काय करायची ते सांगा. भगवंत गरुडाला सांगतात. भगवंत गरुडाला सांगतात. गरुड हा कोण आहे? पक्षी आहे. गरुड भगवंताचा वाहन असून पक्षी आहे. पक्षी देवाला विचारतो, पण आम्ही साधू संतांना विचारत नाही. विठाला शेरा मारून टाकला नाही तरी काय, थोडी श्वान सुकरे बापुडी. आता तुम्हीच बोला. विठाला देवाचं नामस्मरण नसेल, ज्याच्या मुखातून भगवंताचा अनुभव नसेल, तर तो तसा आहे म्हणून सांगतात. नाथ महाराज त्याच्या उलट सांगतात. भक्तीनं पशु दशाशी वाढला तुम्हीच बोला त्याच्या पुढचं. आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. विठाला ज्ञानोबा त्याच्या उलट सांगतात. हरिविन जन्म नरकाची पैवा, हरिविन जन्म नरकाची पैवा, हरिविन जन्म नरकाची पैवा, हरिविन जन्म नरकाची पैवा. यमाचा पाहुणा प्राणी होया, यमाचा पाहुणा प्राणी होया. हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. एवढ्या सोप्या भाषेत समजून आम्हाला समजू शकत नाही. का समजत नाही? त्याला पुण्य यायला लागते. आणि जर पुण्य नसेल तर ते समजणार नाही. किती कीर्तन ऐका, किती कीर्तन करा, पण जर हे समजलं नाही तर अजिबात समजणार नाही. विठाला हरी विन जन्म नरकाची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण यमाचा व्हायचंय का देवाचा व्हायचंय? आता आपल्या हातामध्ये येते. तर आपल्याला देवाचंच व्हायचंय. आपल्याला म्हणून नाथ महाराजांना एक महात्मा लागला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. दुर्लभ नरदेह पावला, दुर्लभ नरदेह पावला,
प्राणी देवाशी विसरला, देवाला आपण विसरलेलो आहे. ते पुन्हा सांगतात नामाशी विनमुख तो नर पापिया हरिविना धापोया बघा हे कोणाला सांगतात? तुम्हा आम्हाला सांगतात. कशासाठी? तर या लोकातून आपण उद्धारून जाण्यासाठी. साधू संत माऊली ज्ञानोबा सांगतात आपुली आपण सोडवण संसार बंधन तोडावे. मी कोणाचा सुद्धा पेपर तपासायला आलेलो नाही, मी कोणाची सुद्धा डिग्री लावायला आलेलो नाही. माझ्या संतांनी सांगितलेले भाऊ कीर्तन करशील तर उद्धरण्याचा मार्ग सांग, कथा गोष्टी सांगू नको विठाला. गोष्टी न सांगताना टाइमपास न करताना फक्त देव आणि देवाचं नामस्मरण. आपल्याला देव काय हे समजलं पाहिजे. दुर्लभ नरदेह पावला प्राणी देवाशी विसरला. मग देव कोण आहे? देव समजला पाहिजे. आणि तो देव माऊली ज्ञानोबा यांनी सांगितलेला आहे. आपण कोणाला बसतो? आत्मा देव आहे किती जणांना माहिती? एक हरी जीव शिव वाया तू दुर्ग म्हणा. कुठंच मान घालू नको, तो तिथेच आहे. कुठे? तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये. मी या देवाला ओळखायला सांगितलेलं आहे. नाथ महाराज सांगतात आत्मा परम प्रिय हरी ज्याचे नाम संकीर्तनाचा हर्षवरी सवायाभ्यंतरी हरी प्रगटे. चुकल्या माय पुता संकटी बहुकाल एका एकी झाली भेटी. देणे ओरडे घाले मिठी चाले कोटी अनिवार्य. त्या रुदना सवेची हर्ष प्रगटे त्या हर्षाचे नेटे पाटे. असो लागे मुकुट कटकटे विठाला. देवा लागी जन कैसे पिशे पाहो जाता देशो देशे. ज्याला कळे तो गदगदा असे विठाला. देव बघितल्यानंतर हसायला पाहिजे, देव बघितल्यानंतर रडायला पाहिजे. पण आधी दिसतो बरं का, देव कुठे गेला नाही, देव इथेच आहे. भरला गणदाट ज्ञान देव पाठ हरी हा वैकुंठ. बघा भरला गणदाट. किती जणांना वाटतं इथे देव आहे म्हणून. आणि माऊलींना रक्त ओतावं लागलं, माऊलींना रक्त ओतावं लागलं. तुकोबारायांचा छळ झाला, नाथ महाराजांच्या अंगावर येऊन तुकला. हरिपंडित सुद्धा त्यांचं मानत नव्हतं, त्यांचा मुलगा. त्या गोष्टी सांगायच्या नाही ना विठाला विठाला. देवाच्या ताटात देव जेवत होता. ऐका ना, आपण ऐकून आपण नव्हतो त्या वेळेला, पण होतो. आपण होतो म्हणून कीर्तनात आहे विठाला विठाला. मोबाईल वापरत बसलो असतो बरं का, आहे म्हणून कीर्तनात आहे विठाला. नामदेवाच्या ताटात देव जेवत होता, नामदेवाच्या कीर्तनात देव नाचत होता. तरी साधू संतांनी सांगितलं तू कच्चा आहे रे. नाम आहे कच्चा आहे. तवाई बोलली तू कच्चा आहे कच्चा आहे. नामदेव धावत परत पंढरपूरला आले. पांडुरंग परमात्म्याला बोलले देवा माझा फार अपमान झाला. कोणता अपमान झाला? सर्व साधू संतांच्या मांदियामध्ये मला कच्च ठरवलं.
कशामुळं कचल ठरवलं होतं? त्यांनी श्री गुरु नव्हतं केलं म्हणून कचल ठरवलं. नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग. कबीर महाराज उदाहरण देतात, नाचता नाचता देवाचा. कबीराने हाताला धरलं देवा सावध व्हा, इकडे बघा काय झालं. ही स्थिती व्हायला पाहिजे. गायनाचे उडे आपुल्या भेटतील ना ते गुरु करा. कोण सांगतो पत्ता? देव सांगतो. कोणाला सांगतो? ज्याच्या ताटात देव जेवत होता, ज्याच्या कीर्तनात नाचत होता, त्यांना सांगतात जावा औंढ्या नागनाथाला जावा. औंढ्या नागनाथाला गेलं, राहू द्या भाऊ, औंढ्या नागनाथाला गेलं तर तिथे तुम्हाला भेटेल तोच तुम्ही श्री गुरु करा. कोण होते तिथे? ज्यांनी माऊली ज्ञानोबांचा छळ केलता. एक टायमाला देवावर विश्वास ठेवू नका. मी तर छाती टोक सांगतो, पण संतांवर ठेवण्यासाठी राहू द्या. भाव सांगितलं हेच करावं. काय करा? देवाची ओळख करून घ्या. नामदेव महाराज गेले तिथे बघता तर पिंडीवर पाय ठेवून होते.
सर्व मंदिरात पिंड्या ठेवलेल्या. त्यांनी सांगितलं का जिथे पिंडी नसेल ना तिथे माझं पाय ठेवा. उचलला का तिथे पिंडी, उचलला का तिथे पिंडी. आता करायचं का? मग नामदेव महाराज त्यांना शरण गेले आणि नामदेव महाराजांना कोणतं नामस्मरण दिलं हो त्यांनी? अनादी कालाचं जे तत्वज्ञान आहे, अनादी कालाचं जे जप आहे, अनादी कालाचा बोध आहे, लक्षात घ्या चांगलं. आणि ते तत्वज्ञान जो आज दत्तात्रय महाराज जगातले देव जपतात तो नामदेव महाराजांना दिला. विठ्ठल मोठ्या महाराजांना विचारा नामदेव महाराजांना कोणता उपदेश केला तो, ते सांगतील नंतर बघू. नाथ महाराज माऊली ज्ञानोबारायांनी शेरा मारला त्यांच्याकडे. अनंत वांचाळ बरळी ती बरळ दया कैसे दयाळ विठाला क्रोधी त्यांशी बोध कैसा व्यर्थ आपुले वाचा विठाला कोणता बोध दिला माऊलींचा? ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायाचा दुसरा श्लोक होता. म्हणजे चांगलं लक्षात येईल. सांगतो वाटलं तर नोट करून ठेवा. मोठके गुरुमुखे उदयजत दिसे. बघा चांगलं लक्षात ठेवा. मोठक गुरुमुखे उदयजत दिसे. हृदयी स्वयंवची असे. प्रत्यक्ष पावो लागे तैसे. गुरुच्या मुखातून मोठकच ऐकायचं, एवढा लांब मंत्र नको. फक्त मोठकच आणि आपल्या हृदयामध्ये आणि एकदा ऐकल्या बरोबर कोणाला पुढे देव मागे ये, पुढे ये. चारी ठिकाणी देव. हरीचिया दासा हरिदाई दिशा. पण कधी त्या श्री गुरुच्या मुखातून ते शब्द यायला पाहिजे. आपण ज्याने त्यांनी तपासून घ्या आपल्याला तो अनुभव आला का नाही. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या जोगे आनंदे. पंडितांना विचारा तुकोबाराय सांगतात तुका म्हणे विश्वास नाही ज्या मनी. पुराणात विचारून बघा तो उत्तर भेटतो का नाही. आजही उत्तर जसाच्या तसाच भेटतो. आम्ही पुराणाला विचारतो, माणसाला विचारतो, मोठी कपलत होतो. महाराज सांगतात गाडी बरं पोथा वाचली जाण परी गुरु गम्य खून नेनशी बापा. महाराजांनी तेच सांगितलं होतं. बाबा किती वर्ष तपश्चर्या केली? 86,000 वर्ष तपश्चर्या केली. उद्दाला बाबा यज्ञ हवन होम जर केलं ना तर जन्म मरण टळणार नाही. बाबा किती वर्ष तपश्चर्या केली? 86,000 वर्ष. आणि ज्याचा नाकातून जन्म झाला म्हणून त्याचं नाव काय? नाशिक. तो नाशिकेत आपल्या बाबाला सांगतो. बाबा बोलतो तू पाखंडी आहेस. कोणाला बोलतो? नाशिकेताला बोलतो तू पाखंडी आहेस.
कारण तू मला ज्ञान शिकवतो. आज एखाद्या पंडित शास्त्रीला आपण बोललो ना, भाऊ बाबा, ही स्थिती प्राप्त होतो. आधी होतो का? आज पूर्वी होतं, आता राहिलं नाही. आंब्याला आंबे देतात, फणसाला फणसे देतात. सर्व गोष्टी आता जसंचे तसंच आहे, फक्त पाऊस बदलला आता. त्यासाठी सांगितलेले काय सांगितलेले? पापाचे मुले झाले सत्याचे वाटले. बरोबर सांगितलं ना? मेघा पडो नाही दिशिती, म्हणजे पाऊस सुद्धा व्यवस्थित पडणार नाही अशी परिस्थिती आता होतो. केले उपकार सांगू पाप न करी, त्यांचे दिले अभय अभय म्हणून आलो या देशाला आम्ही आलो. भाग्यवंत आहोत आपण सर्वजण. भारत खंडामध्ये जन्माला आलो, भाग्यवंत आहोत आपण. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, त्यातल्या त्यात पुन्हा विभागामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. ज्ञानेश्वरी लिहिली आपल्याला समजू नये. बाहेरचे लोक रिसर्च करतात, फ्रान्स, अमेरिका, युरोप, आणि संशोधन करतात, आणि ते तिथून संशोधन केलं तर आपल्या देशामध्ये विटाळा आणतात. एखाद्याला ज्ञानेश्वरी समजू नये, एखाद्याला भागवत समजू नये. नाथ महाराज सांगतात, ऐसे सांगावे भागवत धर्म, जेणे निर्षेक कर्मा कर्म, श्रद्धेने ऐकता परम, जन्म मरण हरपे. असा विषय सांगा का जन्म मरण टळलं पाहिजे, असा विषय सांगा. मरणाची भीती टळली पाहिजे, असा विषय सांगा. अशी साधने करायला सांगितली. पुन्हा जन्माला येणं आणि मरणही नाही. आजही चुकतो बर का. सर्वांना हात जोडून विनंती करून सांगतो, आज ही जन्म मरण टळत 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 विटाला. तुम्ही सांगत असेल, इथून उभं राहणारे लवकर सांगत नाही आज जन्म मरण टळत म्हणून. का सांगत नाही? हे तुमच्या घरचं आहे का? थोडी भाषा थोडी कडक वाटेल जरा, पण गुण नक्कीच आमकाशी येईल. सांगतात मंत्र तंत्र उपदेशिती, ऐसे गुरु आहेत घरोघरी आयते, परी शिष्या ते सद्वस्तू मेलोयती, सद्गुरु त्याते श्रीकृष्ण माने. मंत्र तंत्र उपदेश करायला भरपूर जण सांगतात. मी त्यात तिकडे होतो पहिला. तुम्ही काय बोलता इथून सांगायचं, तुमच्या मनात काय इथून समजून जायचं. पण एकच कीर्तन ऐकलं, मला फसवण्यासाठी माझ्याच घरी त्यांचं कीर्तन लावलं. कारण मी इकडं फिरतच नव्हतो ना. खाऊ पिऊ मजा करू बिंदास राहू विठाला. टिकावला चापड लावतो नाही का? काय चापडच होता ना बाबा, टिकाव नाही म्हणून. तुम्ही बोलत नाही बाबा, तुम्ही फावडा वापरला नसेल. अशी पाचही मारली ना. मला सांगितलं आज ही देवाचा अनुभव येतो. मी बोललो आतापर्यंत मी एवढी कीर्तन ऐकलो, अजूनपर्यंत कोणी आता चालन मध्ये बोलला नाही. आता हे कसं काय बोलतात बर का? नाही भाऊ, आज ही अनुभव येतोच. मी बोललो बाबा गुतवाल या पाखराला कसं तरी. बोलतो गुतवण्यासाठी नाही, जन्म मरण उतरण्यासाठी आहे. आज ही जन्म मरण टळतं, आणि ते संतांच्या माध्यमातून गेलो तर नक्कीच टाळतं. जरा बळकट भाव
जाऊन विचारायला सांगितलं. मग संत माणसं झालेली आहेत, माणसं म्हणून संत नाहीयेत, फक्त विचार करा. बुवा म्हणजे संत नाहीये. आम्ही तो पकडा घेतलेला अंगावरती. आता हे पकवाद वाजवतात भाऊ, हे पकवाद वाजवण्याचं ज्ञान त्यांच्या जवळ आहे म्हणून त्यांना पकवाजा बोलतात नाही का. तर त्या उभ्या आडव्या माणसाला बोलतात, त्यांच्या ज्ञानाला बोलतात नाही का. टेलर बनला, टेलर उभ्या आडव्या माणसाला का कपडे व्यवस्थित फाडून शिवतो त्याला टेलर म्हणतात, त्याच्या ज्ञानाला टेलर म्हणतात. फिटर ही उपमा कोणाला आहे? त्याच्या ज्ञानाला किंमत आहे. त्याचा संत ही उपमा त्याच्याकडं अनादि कालाचा नामस्मरण असेल तर, आणि ते दुसऱ्याला देता आलं तर, त्यांची परंपरा असेल तर. विठाल विठाल आम्ही तो कधीच विचार करत नाही. आम्ही फक्त सांगतो मी अमुक, मी तमुक, मी तमुक. नाथ महाराज सांगतात मनुष्य देहाचे ज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपालोकन दिला. सचित आनंद ही पदवी तुम्हाला आधी प्राप्त होतो. ज्यांनी 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 केलं ना त्यांच्या गुरुंना विचारा ही पदवी कुठे मिळते. कुठल्या कॉलेजला नाही बाबा, कुठल्या शाळेमध्ये नाही बाबा. प्रमाण दिलं त्यांना उसा संतांशी जाऊनी पण धरा बळकट भाव. बळकट भाव जर धरला आणि त्या साधू संतांना विचारलं त्यांची परंपरा असेल तर, माझं मत नाही घ्यायचं, माऊली ज्ञानोबारायांचं घ्यायचं. परंपरा त्यांचे कुळ शुद्ध ज्ञान देव म्हणे. पुढे काय बोलतात? नाम जपा हरीचे नाना. असं काय बघता मी कोणाकडे घेतलं, माझ्या गुरु कोणाकडनं घेतलं, त्यांचे गुरु कोण, त्यांचा गुरु कोण आहे. लास्टपर्यंत सर्व साधू संतांनी सांगितलं मुख्य महाविष्णू चैतन्य. संप्रदाय तिथून आलेला आहे. नाथ महाराजांनी सांगितलं मी दत्त संप्रदायाचा आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात मी नाथ संप्रदायाचा आहे. तुकोबाराय सांगतात चैतन्य संप्रदायाचा आहे. संत श्रीपाद बाबा सांगतात आनंद संप्रदाय. हे बोलतात तोच बोलतात, बाकी दुसरं काय बोलतच नाही. त्याच्यात आले दुसरं आहेच काय. तार्किकाचा ताका संग पांडुरंग स्मराहो, पांडुरंग स्मराहो, पांडुरंग स्मराहो. बाकीचा संघच टाकायला सांगितलेला आहे, पण पांडुरंग परमात्म्याला स्मरण करा म्हणून सांगितले. तुम्हाला गोष्टी सांगून सांगतात म्हणून नाथ महाराज सांगतात अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी जण साधनाची बुडवले. यांनी साधन बुडवले. तुम्ही आम्ही जे आहेत ना ते सोन्यापेक्षा पिवळे आहेत बरं का. तुम्ही आम्ही सर्वजण सोन्यापेक्षा पिवळे आहेत हे इथून सांगतात.
परमार्थ फार कठीण आहे हो. सुळावरची पोळी आहे, आता सुळावरची पोळी परमार्थ आहे. परमार्थासारखा सोपा दुसरा काहीच नाही. तुका मन साधन सुलभ गोमागे. सुलभ गोमटे परी उपस्थिती पूर्व पुण्याचा ठेवा पाहिजे. इथे तुम्ही आम्ही जमलेलं पुण्याचा ठेवाय म्हणून आहे, पण नामस्मरण समजायला पुण्याचा ठेवा पाहिजे. माझ्या बरोबर पारायणाला मुखोद्गत ज्ञानेश्वरी ज्यांचं पाठ आहे ते होते माझ्या बरोबर. आळंदीला माऊली ज्ञानोबारायांच्या तिथे वास्तविक निंदा होते ती. त्यांना मी विचारलं 9वा अध्याय आल्यानंतर, बाबा या 9व्या अध्यायाचं विश्लेषण करा ना मला, दुसऱ्या श्लोकाचं तिसऱ्या श्लोकाचं विश्लेषण करून द्या. 8 दिवस गेले पण त्यांनी सांगितलं नाही. मी पाया पडलो त्यांच्या. आज सांगतो, नंतर सांगतो, नंतर सांगतो. ज्यांची मुखोद्गत ज्ञानेश्वरी पाठ आहे ते नाही सांगितलं. आडात नाही तर पोळ्यात चालेल. ज्यांनी कांदा खाल्ला ना त्याला ढेकर कुठले येतील बाबा? कांद्याचेच येतील ना, येतील का? ज्यांनी गाजर मुळा खाल्ला असेल त्याला कुठले ढेकर येतील? तेच येतील. ज्यांनी नामस्मरण खाल्लं असेल तर नामस्मरणाचे, ज्यांनी गोष्टी खाल्ल्या असतील त्यांना गोष्टीचे ढेकर येतील. बाकी दुसरं काय? माय बाप तुम्ही माझे आहेत, मी तुमचं आहे. उद्धारण्याचा मार्ग मात्र साधू संतांनी सांगितलेला. एका तासात खडवंग राया उतरला. एक तास उरला खटवंग राया. एका तासात ते उद्धरले. आजा मेला उद्धरून गेला. तुम्ही कोटाला आलो होता. साधू संत आले तिकडून आलेलो. ते सांगतात आम्ही कुठून आलो? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे. मग सांगतात झाडू आडराणी. हे जग आडराणामध्ये भरलेलं आहे. फक्त या मार्गाने गेलो ना नक्कीच उद्धार आहे. विठाला करत नाही. 1 तासात ते उतरलंय. आम्हाला किती वर्ष आहेत अजून सांगता येणार नाही. देवाला गरज आहे आपली. देवाला आपली गरज आहे म्हणून आपल्याला ठेवलं. फक्त लक्षात ठेवा, देवाला गरज नसेल ना त्या क्षणाचं कीर्तनकार असो, महाराज असो, नाहीतर शास्त्री असो, नाहीतर पंडित असो, एका क्षणात विचार करायला पाहिजे की उद्या आपण मरणार आहोत. उद्या नाही म्हणजे 7 दिवसात मरणार. घडी घडी काळ वाटायची पाहे.
अवकाश काळ आपला घडी घडी वाट बघतो. आम्ही बोलतो मरणारच नाही. आपण संसाराला सुख मानलेलं आहे. आपण संसाराला सुख मानलेलं आहे आणि त्यामुळे आपली फसगत झाली. नाथ महाराजांना महात्मा आला ना दुसऱ्या चरणामध्ये वर्णन नाथ महाराज सुख मानिले संसारी सुख मानिले संसारी सुख मानिले संसारामध्ये सुख अजिबात नाही. संसार दुःख मूळ ज्याला ते नामस्मरण नाही, ज्याची ती प्रेम अवस्था झाली नाही, तो आंधळा. त्यांना दृष्टी देतो. कृष्णांजन एक वेळा डोळा घातली आढळ, त्रिमिरा दुःख गेले पिटले भ्रांतीचे प्रदळ. कृपा आहे. सुख मी टायमातच जाणार आहे. मी गव्हर्नमेंट सर्व नको, त्याची काय काळजी करू पण सुटताना बरोबरच राहू. गोपीचंद राजा हजारो पत्न्या असतील त्यांच्या, पण मैनावतीने काय केलं होतं, जालिंदरनाथांचा अनुग्रह. आणि जालिंदरनाथांचा अनुग्रह घेतल्यानंतर गोपीचंद राजा बोलतो, 80 आरामामध्ये आहे हा. माझ्या मुलाचं कसं भाग्य होईल, माझं भाग्य कसं उजळलंय, माझ्या मुलाचं भाग्य कसं उजळलं. सतत चिंतन करायचे. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखांत पांडुरंग भेट देत. सतत तो ध्यास लावत होते. मांडीवरती चढली, खाली गोपीचंद राजाची आंघोळ चालू होती. उठणं लावून राजाची आंघोळ, चौरंगावर बसून ते रंगून रंगून भरपूर सांगतात. आपल्याला वेळ झाल्या म्हणून धावतं सांगतो. आईने बघितले, अरे रे असा जर राहिला तर याचं जन्म मरण फुकट राहील. आईच्या डोळ्याला अश्रू आले, त्याच्या अंगावरती पडले. अंगावरती पडल्याबरोबर हे गरम अश्रू कुठून आले, दुःखाचे गरम अश्रू येतात आणि सुखाचे थंड अश्रू येतात. पडल्याबरोबर बोलायला लागले, वरती कोण आहे, आई. तसाच उठला गेला वरती. आई तुला कोणी दुखवलं सांग.
ज्याने तुझ्याकडे डोळे वटारले असतील त्याचे डोळे काढून टाकून, ज्याने हात दाखवला असेल त्याचा हात तोडून टाकून राजा होता. सर्व सांगायला लागले, आई बाळा बाळा मला कोणी दुखवलं नाही, मला कोणी बोललं नाही, पण तुझं हे प्रकार चाललंय ना याच्यासाठी मी रडतो बाळा. तू उतरून कसं जाशील, जसं मदराचा आईने आपल्या मुलाला सांगितलं त्या दृष्टिकोनातून बाळा तू उतर. ते जालिंदर नाथाला लिधीत ठेवलं वगैरे वगैरे ते आपल्याला सर्व माहिती आहे. आणि असं बोलल्याबरोबर त्यांनी ते स्वीकारलं आणि आपल्या बहिणीच्या गावी गेलं. अलक्ष आधे जपल्याबरोबर इकडं गेलं. भाऊ असं आलाय असं बोलल्यानंतर एवढा राजवाडा ऐशी आरामामधला असून भिक्षा मागत आलेला भाऊ बघून आणि देव विसर्जित केला. सर्वांना वाटलं अरे काय झाला, हा काय यांचा भाऊ आला म्हणून असं झालं. अरे रे रे राम. त्यांनी सांगितलं तुम्ही प्रेत दहपण करू नका, माझे श्री गुरु येतील आणि माझ्या ताईला जिवंत करतील. ऐकलं नाही कोणी त्यावेळेला, पण याची पाठ फिरल्याबरोबर यांनी दफन केलं. तसं धावत गेलं, हात काढून घेतला बहिणीचा आणि निघाले. जालिंदर नाथाजवळ आले आणि त्यांनी सांगितलं अशी अशी परिस्थिती झाली, असं असं झालं, मी माझ्या बहिणीचा हात मारलेला आहे, हा संजीवनी मंत्राने जिवंत करून द्या. अट्टास घेतला, गेले त्यांच्या गावाला, जिवंत करून दिलं बहिणीला. साधू संत जिवंत करतात बरं का. मरण माझे मरून गेले मज केले या देहाला नाही बर का. या देहात जो तत्व आधी स्फुरण पावतो तो ओंकार प्रणव उच्चार आत बघ कैसा, तो शब्द वाङ्मय तो मी तो मी तो मी तो मी ऐसा. या शब्दाकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आणि हे जे रीत घालून देतात त्यांना संत म्हणतात. किती वेळा नामस्मरण करतात, बरेचसे महात्मे सांगतात 1 कोटी जपा हे होईल, 2 कोटी जपा हे होईल, 3 कोटी जपा हे होईल. उंगली करा प्राणाचा उलट झाला पाहिजे. किती वेळा नामस्मरण चालतं तुमचं आमचं सांगूनच टाकतो. 600 वेळा चालतो किती. आणि हे सांगतात 1 कोटी जपा 2 कोटी जपा. अरे साधू संतांच्या वचनावर भरोसा ठेवा. साधू संत जे सांगतात त्या मार्गाने चला, तुम्हाला नक्कीच तिथपर्यंत ध्येय गाठता येईल. 21,600 वेळा रोज नामस्मरण करतो त्याला अजपा जपाने उलट प्राणाचा होता. तिथे प्राणाचा उलट झाला पाहिजे. वाल्याला कोल्याला कुठलं नामस्मरण दिलं, कोणी सांगतो मारा मारा दिलं, इथून सांगतात मारा 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 दिलं नामस्मरण त्यांना. अरे हेच नामस्मरण दिलं अजपा जपने उलट प्राणाचा. हे नामस्मरण दिलं जे नामदेव महाराजांना दिलंय, जे दत्तात्रय महाराजांना अत्रे ऋषीने दिलं.
सांगितलं ते नामस्मरण आजही जसंच्या तसं ते आजही ते आपल्या अनुभवाला येते. फक्त विचारलं तर आपण संसाराला सुख मानलं म्हणून नाथ महाराज सांगतात तिसऱ्या चरणामध्ये संसार सिंधुशी तारे तारक स्वामी दत्तराज दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले. समाधान वाटलं नाही. शेवटी बापाला शरण जावं लागलं, संतांना शरण जावं लागलं. त्यावेळेला मात्र त्यांना समजले अरे रे माझ्या घरच्याच घरी होते. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो पण बारकाईने लक्ष देत नाही. या नामस्मरणाचा उल्लेख 23वा अध्याय चांगलं लिहून ठेवा. 23व्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये 23, 24, 25 श्लोक चांगलं बघा. नाथ महाराजांचा दुसरा अध्याय बघा. 40, 45 श्लोकापासून पुढे बघा. 23व्या श्लोकापासून पुढे बघा. काय सांगतात समाजाला. गोष्टी सांगणं म्हणजे परमार्थ आहे. मायबाप पाया पडतो तुमच्या. गोष्टी सांगून आपला उद्धार होणार नाही. गोष्टी ऐकून आमचा उद्धारच होणार नाही. आम्हाला सवय झाल्या गोष्टीमध्ये जो जयाचा घेतला गुण तो केला. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण दिसे. नाथ महाराज ते सांगतात जे जे दृष्टी दिसे तुझ्या ध्यान जप त्यांशी आजही अशी अवस्था प्राप्त होते. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी सगळी कटा. फक्त त्या वेळेला ओळखतो तेव्हा अभंगाच्या 4थ्या आपल्याला ह्या लोकातून पार करण्यासाठी नदीत होडी दिलेली होडी आपल्याला. फक्त आपण त्याच्यात बसायला पाहिजे आणि बसल्याबरोबर पहिलं तीराला नेऊन सोडतात.
दिजो नेदी हात पाय काय पण भवतरावया उत्तम ही नाव दिलेले आहे तुम्हा आम्हाला. फक्त आम्ही त्या नावेत बसायला पाहिजे. कुठे बोलतील हा कोणी आणलाय काय माहिती, तेच बोलतो. यासाठी सर्व कीर्तन प्रवचन, बाकी दुसऱ्या कशासाठी नाही. कीर्तन या शब्दाचा अर्थ होत आहे अंतःकरणामध्ये असणारा जो किर्रपणा म्हणजे तन हा बाहेर काढणं. शुद्ध परमात्मा अंतःकरणामध्ये आहे त्याचा उजाला करणे. तैसा हृदयामध्ये आस्था सर्व सुखाचा आराम का भ्रांताशी कामो विषयावरी. हृदयामध्ये परमात्मा याचीच ओळख करण्यासाठी, बाकी परमात्मा दुसरं कशासाठी नाही. तुम्हा आम्हाला भवरोग लागलेला आहे प्रत्येकाला. एक दिवस मरण, एक दिवस जाणं हेच लागलेलं आहे. पण त्याच्यासाठी सांगितलेलं भवरोगा ऐशे गाय अनेक काय पण पथ्ये नाम अनेक न घे हे घ्यायला पाहिजे. ब्रह्मरस देणे पिरा वाढेल. जर तो ब्रह्मरस जर आपण आतमध्ये ओतून घेतला तर नक्की या शरीरात आपण सुखाने नेसतो कधी ते नामस्मरण आतमध्ये गेल्यानंतर. म्हणून साधू संत सांगतात गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट. प्रश्न विचारावे दोन आधी मी कोण आणि देव कोण. आणि ज्या वेळेला समजेल ना त्या वेळेला तो गाये नाचे उडे आपली गातो काय, नाचतो काय, हसतो काय. ऐशी स्थिती नाही ज्यांशी कृष्ण प्राप्ती कैशी त्यांशी. कृष्ण भक्तांशी ऐशी स्थिती असावी. या स्थिती वेगळा जाणं कृष्ण मिळू पाय अज्ञान. सकळ मूर्खांच्या अधिष्ठान लटके तरी आण देवाचे. निळोबाराय सांगतात होय अंतरी पालट होय हरिनामाचा पाठ. ऐसा याचा प्रताप ठसा. देवा ऐशे देवची होती जे या भक्ती विठ्ठला. नामदेव महाराज सांगतात कापे तो थरारी स्वरूप देखेने आसे तो तरारी कापे तो थरारी स्वरूप देखेने कापे तो तरारी स्वरूप देखेने कापे तो तरारी ते स्वरूप बघितल्यानंतर बाहेर नाही बर का, आतमध्ये आतमध्ये एकदा ते स्वरूप बघितलं ना तर बाई देवाची देहाची अवस्था होते. नामदेव महाराजांचं उदाहरण सांगतो. पुलंचिक घम रोमांच नाही सजल झाले नाही जव नयन हरी भक्तीचे सुख कळले लटकेच बोली जे ती उभय लोका विठाला. लोकांना फसवण्याचं काम करतात. तारखेच्या अगोदर ते रेट सांगतात बर का, आणि रेट ठरलं का मग डेट देतात. रेट ठरलं का डेट देतात. परमात्मा का बट्ट्या बोल करून टाकलेला आहे नावाने हजारो लाखो रुपयाची उलाढाल चाललेली.
कर्जत टू मुंबई या पट्ट्यामध्ये 365 दिवस 365 सप्ते चालू आहेत, पण हरिनाम उद्धारण्याचा मार्ग लवकर कोणी सांगत नाही. संता विना प्राप्ती कैशी ऐशी वेद देती गावी. वेदाने सुद्धा गावी दिले का संतांना ज्या वेळेला शरण जाऊ त्याच वेळेला ते प्राप्त होतो. अशा संत प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. रोज माऊलींत ज्ञानेश्वरी वाचतात, पण ह्या ओवीवरती लक्ष जात नाही कोणाचं बरं का. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे वस्तू ऐशी, वस्तू ऐशी, वस्तू ऐशी. हे बुद्धीस पुरे हरनिशी ते मीच का, ते मीच आहे म्हणून सांगितलेलं किती जणांच्या लक्षात येतो. अनंत वंचाल बरळीती बरळ दया कैसे दयाळ जर हे समजत नसेल तर समजत काहीतरी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा सुख मानिले संसारी जाऊन पडला अघोरी. संसार सिंधूशी तारक स्वामी दत्तराज एक. त्याचे नाम आठविता सुकला भवरणाची वार्ता. सुख मानिले संसारी जाऊन पडला अघोरी. एका जनार्दनी दत्त, एका जनार्दनी दत्त संसार सिंधू तारक समर्थ. सुख मानिले संसारी जाऊन पडला घोरी. साधू संत सांगतात, आमची जनाबाई सुद्धा सांगतात, आवत जावत कोई नाही देखा यही बरा चंबा बंगला खूप बनाया बे अंदर नारायण. आपण हा पंचतत्वापासून देह हा उसना घेतलेला, हा परमात्मा याच्यामध्ये, हा परमात्म्याला ओळखण्यासाठी माणसाचा जन्म आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात अभंगाच्या एका जनार्दनी
पहिले बुवाला सांगितले, बुवा म्हणजे हार घे, पहिले हार घ्यायला पाहिजे. ह्या बुवाने इथून उभा राहतात त्यांनी. का हार घे? तर देव समजला नाही, दत्तात्रय समजला नाही, प्रबोध समजला नाही. आम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचतो, पण का समजत नाही? ही फुलं आहेत ना, ही सर्व फुलं आहेत, तुम्ही आम्ही सर्वजण आहे. हा पांडुरंग परमात्मा दत्तात्रय महाराज आहे. आणि हा धागा आहे ना चांगला बघा, हा धागा तुमच्या आमच्या मध्ये सर्वांच्या मध्ये एकच आहे, त्याला आत्मतत्व म्हणतात. आणि या ज्या वेळेला आत्मतत्वाला ओळखील, महात्मा सांगतात, ओळखीला हरी धंदे जो संसार, ओळखीला हरी साठविला पोटी. बरेचसे प्रमाण त्यांचे कशासाठी? तुम्हा आम्हाला समजण्यासाठी. आणि समजून घेतला ना तर माहिती बरोबर. प्रबोधाची गोष्ट सांगतो, आपली सेवा संपून देतो. भोजना मागती तुप, पडीला विसर. काय सांगतात माहितीये का आचार्य? भोजना मागती तुप पावशेर. या शरीरात जेव्हा तयार होतं त्याच्याबद्दल वाद नाही भेटत. भोजना मागती तुप पावशेर, तू पण म्हणजे त्याच्यातला पाव भाग मला दे, असं समजून सांगतात. अर्थ लोपले. तो तूप डोक्यावर थापतात. माझं मत नाही घ्यायचं, माऊली ज्ञानोबारायांचं मत घ्यायचं. येणे महावाक्याचे नावे, गुरु कृपेचे निठावे, माता हात ठेविला नव्हे, थापटिला पैसा. डोक्यावर तूप टाकून प्रबोध नावाचा जो वस्तू देतात, त्या वेळेला त्याला पूर्णत्वाला नेतात. आणि जोपर्यंत ही गोष्ट समजत नाही, ही रीत समजत नाही, मच्छिंद्र महाराज म्हणतात, हो नर कच्चा बेकच्चा नहीं गुरु का बच्चा. ज्याने त्याने आपल्या त्रिगुरूंना विचारा. आज ही प्रभो स्थिती जशीच्या तशी प्राप्त आहे. ज्ञानेश्वर